किती नारळ असेल आई? साधारण 3-4 तरी असणार ना? दोन असणार. टाक पाणी. असं पाणी टाकते आता. हे परत फिरव जरा. परत तुम्ही थोडंसं पाणी टाकलंय ना आई हे याच्यात? असं ते 2दा-3दा मम्मी ते हे काढायचं ना, ते त्याचं शोध. म्हणजे असं हे 2दा पाणी काढून त्याचं एकदम असं हे करायचं. हे का आता हे टाकून दिलं ना जे नको आहे ते आई, की ते परत काढणार त्याचं एकदा. हे आपलं तयार आहे नारळाचं दूध. जर तुम्हाला हे 2-3दा मम्मी ते किस काढायला लागेल ना, ते त्याचं 2-3दा ते पाणी हे म्हणजे 2दा तुम्हाला ते हे काढायचं आणि तुमचं मग ते तयार आहे नारळाचं दूध. मिरची 2, हे लसूण 4 आणि हे कोथिंबीर ना, हे आलं पण आहे. आता हे टाकायचं हे याच्यात सोलकडीचं ते चोथमध्ये. बरं हे सोडून बाकीचं टाकायचं ना आई? आगळ आहे ना ते. साखर किती टाकणार? मीठ खड्याचं. आता काय हे मिक्सर लावून ते वाटायचं आहे विदाऊट पाणी. आता हे परत काय तू पाणी टाकते ना आई याच्यामध्ये? जे आपण हे मगाशी काढलेलं ते दूध ते हे ह्याच्यात केलंय ट्रान्सफर ना आई? हे गाळणी पण आहे, ते गाळणीमध्ये थोडंसं दिसते तुम्हाला. आता हे परत ना आई हे करते तू ना, सेकंड टाइम हे करते. 2च टाइम काहीतरी करतात ना हे मोस्टली आई? हो. आता हे चौथा काढलायस तू, आता परत हे दुसरं टाकणार मध्ये. हे लगेच करून घ्यायचं, नाही तर फुटते पण ठेवून दिली तर. अच्छा. थंडीमध्ये ते थिनते. अच्छा. हे म्हणजे काय ते खराब काय होतं हे थंडीमध्ये? गोठळे उन्हाळ्यामध्ये हे जास्त पितात ना आई? हे टाकून द्यायचं ना आई? किती आहे का आई आगळ काढते ही? असलं ही काहीतरी ते कोकणाची आहे ना आई आगळ? आणि ही वाली आपल्याकडे कोकम आगळ. हे चांगलं वाटते. किती? एवढं अर्धा पेला ना गाळून घेतोय आम्ही. आता हे मिरची काय ते वाटलेलं त्याचं. आता काय हे टाकते ना आई दूध, जे तुम्ही हे मगाशी काढलेलं आणि थोडंसं होतं बाकी. एवढं करायचं काय? हा करून टाक का दुसरं? हा आगळ टाकते आता तू. काय कोथिंबीर टाकते. झालं तयार. ढवळते ना आता. रंग बघते कसं सुटलं आई त्याला. अजून टाकलं तरी चालेल ना आगळ, की नको अजून? नको. टेस्ट करून बघायला अंडायचं. हे झालंय ना आई आपलं तयार. बस झालं आपलं सोलकढी तयार.